नमस्कार, आराध्या विथ मॉम ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आम्ही गेलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जो आहे जुईनगरला। आणि आता तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन होईल, पहा। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन आलेला असाल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे जुईनगर रेल्वे स्टेशन। जुईनगर रेल्वे स्टेशनला आम्ही उतरलो आणि जुईनगर ईस्टला जायचं आहे आपल्याला। तर आम्ही आता जुईनगर ईस्टला बाहेर पडतोय। तर जुईनगर ईस्टला आल्यानंतर आपल्याला रिक्षा मिळेल, तिथून आपण रिक्षा करून जुईनगरच्या स्वामी समर्थांच्या मठाकडे चाललेलो आहोत आता। गेटचा बघ, आबा गेट रुपाली दिदीचं। इकडून जवळ आहे वाटतं। तिरंगा तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलात जुईनगर रेल्वे स्टेशनवरून आम्ही रिक्षा केलेली आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे येईपर्यंत 29 रुपये आमचा मीटर झाला होता रिक्षाचा। म्हणजे रेल्वे स्टेशनवरून जवळच आहे, जास्त लांब नाही। इथे आम्ही श्री स्वामी समर्थांना फुलं, हार, अगरबत्ती घेतलेला आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर लाईन भेटली आम्हाला, कारण आज गुरुवार आहे। आणि तुम्ही पाहू शकता, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ मठात आपले हार्दिक स्वागत। खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटलं आतमध्ये प्रवेश केल्या केल्या। तर गर्दी आहेच, कारण मगाशीच सांगितल्याप्रमाणे आज गुरुवार होता आणि त्यामुळे गर्दी आहे, पण मन मात्र खूप प्रसन्न होतं इथे आल्या आल्या। तर आता आम्ही हार घेतलेला आहे, अगरबत्ती घेतलेली आहे, बाहेरच घेतली कारण आम्ही पहिल्यांदाच आल्यामुळे आम्हाला माहीत नाही होतं। आतमध्ये सुद्धा 1-2 दुकानं आहेत, मी नंतर तुम्हाला दाखवेनच। चला आता आपण रांगेतून पुढे पुढे जाऊया। चला ताई, चला 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 चला। हां, एक फक्त देतो, एक नका नाही मग इथं फक्त आहेच देऊ का? हां, काय होतं पडला पण होता। हां, काका तिकडे जाऊ दे। चला चला चला।
इथे आपल्याला श्री स्वामी समर्थांचे वेगवेगळ्या अवतारामधले फोटो पाहायला मिळाले. 1 नंबरपासून ते 31 नंबरपर्यंत हे फोटो आहेत. मी सर्वच तुम्हाला दाखवते आहे, तुम्ही पाहू शकताय. आपण कुठल्याही मंदिरात जाऊ किंवा कुठल्याही मठात जाऊ, जिथे आपण जातो तिथे आपल्याला एक खूप समाधान मिळतं. ते समाधान मला इथे मिळालं, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे. छान वाटते ना. हाँ बोल भाई, नमस्कार. हाँ बोलो ना. अरे आतो तर फ्रेंड्स, आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. बराच वेळ आम्ही इथे बसलो, मनाला शांती मिळाली, समाधान मिळालं, प्रसन्न वाटलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये 2 दुकानं आहेत.
हे एक आणि हे एक दुसरं, अशी 2 दुकानं आहेत. इथे सुद्धा तुम्हाला पूजेचं सामान मिळून जाईल. तर आता आम्ही घरी निघालो आहोत. जा मागते आराध्या, पुढे जा बाळा, पुढे जा, जा पुढे जा. हा शबाद, जा, काय करणार नाही, जा पुढे अजून. देऊ दे, हळूहळू देऊ दे तुला. चिवडा बघ, चिवडा बघा, चिवडा पाहिजे. कंदी पेढे कसे? 170 पाव किलो आहेत. भाजीची प्युअर सफोला गोल्ड मध्ये चकली. घेते ग आराध्या, हे हवं तुला? ते तिखट असतं थोडंसं, अद्रकचं असतं. अच्छा अच्छा, मला वाटलं हे नको चिवडा, चिवडा नको. माठातील गावरान आंबा म्हणजे का? माठातील म्हणजे मटक्यात पहिले. अच्छा अच्छा, ओके. हां हां हां, मटक्यात पहिले मुराला टाकायचे. हां, कुठलं हे आपण इथं निरोळा बनवतो, स्वतः घरी बनवतो. आई, मिसेस आणि तीन लाडू वगैरे बघा ना, हिंगाचा लाडू बनवतो. हिवाळ्यामध्ये खातात ना, पौष्टिक आहे. ठीक आहे बघा, ठीक आहे. कसं आहे? हा 190 पाव. हिंग, हळीव, हरी, खोबरं, काजू, बदाम, प्युअर तुपातले. तूप पण आपल्याकडे डायरेक्ट शेतकऱ्यांना सगळं घरगुती व्यवस्थित बनवलं आहे. आणि शेंगदाण्याचं सुद्धा लाभ आहे आपल्याकडे. हे तीळ शेंगदाणा आहे, त्यासाठी खातात ना थंडीमध्ये. ठीक आहे, गुळामध्ये बनवलं. ठीक आहे. तर फ्रेंड्स, स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही स्वामी समर्थांच्या मठाकडून साधारण 5 मिनिटं चालत आलो आणि इथे आम्हाला सद्गुरू शुद्ध शाकाहारी हॉटेल मिळालं. आता आम्ही इथे जेवायला जातो. भात आहे, मस्त डाळ आहे, भाजी आहे, कुर्मासारखीच आहे, गुलाबजामुन, लिंबू, लोणचं आहे, कांदा आहे, पापड आहे, 2 चपात्या आहेत. आता आम्ही ताव मारूया जेवणावरती मस्त. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं की इथे डाळ, भात, भाजी, 2 चपात्या, पापड, लोणचं, कांदा, लिंबू असं छान मस्त असं हे ताट आहे. 133 रुपयाला आहे. चांगलं आहे. आणि आराध्याने घेतलेला आहे व्हेज पिझ्झा. व्हेज पिझ्झासुद्धा खूप छान आहे, मलासुद्धा आवडला. आणि आता आम्ही इथे ताव मारतो. आता साधारण दुपारचं 1:30 वाजलं आहे आणि जेवायची वेळसुद्धा झालेली आहे. तर जर तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये संध्याकाळचं आलात तर तुम्हाला महाप्रसादसुद्धा मिळतो. तो संध्याकाळचा असतो, दर गुरुवारी. आम्ही दुपारी आलो होतो. आता आराध्याने आईस्क्रीम घेतलेला आहे. पिझ्झा खाऊन झाला, त्यानंतर तिने आईस्क्रीम खाल्लेला आहे. आणि इथे बाजूलाच, ह्या हॉटेलच्या बाजूलाच बघा हा बस स्टॉप दिसतो आहे. इथूनच आता आम्ही घरी जायचं ठरवलं आहे वाशीला, कारण इथे 18 नंबर बस आमच्या वाशीला जाते. त्यामुळे आम्ही इथूनच, गावदेवी बघा स्टॉपचं नाव आहे, गावदेवी. इथूनच आता आम्ही बस पकडून आमच्या घरी जातो वाशी डेपो.
आहे